2 तासपेक्षा जास्त झालं असेल मी बॅग पॅक करायला लागलोय. फायनली आता कुठे बॅग पॅक झालेली आहे. होप काही विसरलं नसेल. हाय ना पिहू? हा, आमचं विसरलं तर चालतंय, पोरांचं काही विसरायला नको. आता ह्यांनी येणार होते दुपारी, पण यांचा बॉस येऊन बसलाय ऑफिसमध्ये. मग त्यांनी 4 किंवा 5ला येणार. मग त्यानंतर आम्ही निघणार. भरपूर लेट होणार. इकडे एक सॅक अजून खायचं सामान घ्यायचं ते वेगळंच. इथं मी आवरून बसले, केस बीस विसरून. आता व्योमला झोपवायला गेलेले. वाजलेत किती इथं 5:15. आणि 4 वाजता येतो म्हणलेले, अजून आलेले नाहीये. तिथं बॅग भरून ठेवले. ही आमची बॅग. व्योमला झोप येऊन रडायला लागलाय तो. इकडे हे सगळं खायला चपाती वगैरे सगळं बांधून घेतलेलं. अजून यांचा पत्ता नाहीये. बाहेर तरी वारं सुटलंय, भरपूर वारं सुटले बाहेर. त्या व्योमला झोप आले. आम्ही आज गावाला जातो की नाही माहिती नाही. फक्त ड्रेस चेंज करायचं बाकी होतं. मी सगळं आवरून बसलो इकडे. वातावरण असं झालेलं पाऊस सारखं. खूप जोरात वारं सुटलं होतं मगाशी. सगळं खायचं वगैरे पोरांचं घेऊन चपाती पाण्याची बॉटल सकट सगळं भरून ठेवलं आहे आम्ही. अजून येत नाहीये तिन्ही. दूध सुद्धा तापवून ठेवलं व्योमला घ्यायसाठी सोबत. पिऊ इकडे बघ, काढू नको पाण्याची बॉटल. आता चैन लावालेस काय? पप्पाला फोन करा थांबे अजून एकदा. हे बघा 5:15 वाजले. व्योम मला कंटाळला वाट बघून बघून. बाहेर बघ व्योम, पाऊस येते वाटतं. इकडे पण सगळं आभाळ आहे. लाईट पण गेलेले तिकडे सगळं. हे बटन सगळे चालू करतो. हे आमचं ह्याचं लाईट आहे चार्जिंगचं. फॅन चालू केलेला आहे, फॅनचं बटन. हे चार्जिंगचं बल्ब आहे. फॅन नाही चालू झालेला. बापरे, थोड्या वेळाने मी असंच यायला लागले. बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगायची राहिली आहे, ती म्हणजे की उद्या पिहूचा बर्थडे आहे. आणि आम्ही गावी जाऊनच प्लॅन करणार तो सगळं. अजून केकही काय ठरवलं नाहीये, काहीच नाहीये अजून. आता 5:45 वाजेला आले आणि ह्यांनी अजून आलेले नाहीयेत. बापरे, आम्ही कधी पोहोचतो गावी, किती वाजता पोहोचणार माहिती नाही. त्यात बाहेर सगळं आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. इकडे तरी बघा हे आभाळ सगळं. चप्पल मी वापरत नाही, चप्पल सुद्धा पुसून ठेवलेलं पिऊन मी जायचं म्हणून. पाऊस येते वाटतं, यायला ते एक थेंब. आता यायला त्याने इथे पावसाचे थेंब पडायला तिथे बघा. हे पाऊस यायला लागले. आता 6 वाजले. आता आलं आवरून. काय असंच येणार आहे आम्ही. जोरातच पाऊस चालू झाला. माझ्या मागून आवाज यायला मला पाऊस यायला लागलेला. आणि ह्याने आता आलं. आवरायला काय, आम्ही आवरूनच बसलो केस विस विंचरून सगळं करून. जोरातच पाऊस लागला. लाईट पण नाहीये, लाईट गेलात. हे सगळं भरून ठेवून बसून आम्ही. अंधारामध्ये चहा. आता चहा करतो, चहा पितो. पाऊस कमी आला तर ठीक. लास्ट बस कधी असते त्या बसला गेलो तर गेलो आज, किंवा नाही काही सांगता येत नाही आमचं आज. नाहीतर उद्या सकाळी पहाटे.
मी रेडी. आम्ही रेडी झालोय. टाइम झालाय 6:30 आणि अजून बाहेर पाऊस चालू आहे. आता आमचं डिसाइड होईना झालंय अजून जायचं का नाही जायचं, का उद्या पहाटे जायचं. यांनी बनेलवर यायला लाजतात व्हिडिओत काय कुणाच्या समोर येत नाहीत कसे. काय झालं सांग पिऊ, आपलं जायचं आता वेळ झाला. आम्ही बसची पण चौकशी केली. आता बस असेल 7ला, जरी बस आम्हाला मिळाली तरी पोहोचायला लेट होणार आणि ती बसमध्ये खूप रश असणार आणि मी येऊन झोपला अजून 2 लहान मुलांना घेऊन. एवढ्या लेट मी कसं जायचं म्हणून आम्ही आता उद्या पहाटेचा प्लॅन केला आहे गावी जायचं. उद्या नव्हतं जायचं आम्हाला, आजच जायचं होतं. ह्यांच्यामुळे लेट झाले. ह्यांच्यामुळे लेट नाही, ह्यांच्यामुळे कॅन्सलच झाले आज जायचं. झालं. आजचा व्हिडिओ तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये मी दाखवणार होते गावी जातेला. तर हे गावी जायचं प्लॅन फर्स्ट झालेला आहे. फजिती झाली आमची सगळी पावसामुळे आणि ह्यांचा बॉस येऊन बसल्यामुळे. चला आजचा ब्लॉग इथंच संपवते. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट मध्ये सांगा. हाय ना पिऊ, काय सांगायचं कमेंट मध्ये आणि काय करायचं चॅनेलला. आवरले मी आणि जायसाठी. मला पण जायचंच आहे. आम्ही दोघंच असतो, आम्ही फक्त दोघं असतो तर गेलो असतो. आता ही 2 लहान मुलांसाठी आम्हाला कॅन्सल करायला लागायचं. तर 6:45 झालेत टायमिंग. आम्ही इथून जाणार कधी, बस कधी भेटणार, मग आम्हाला 12च वाजणार घरी पोहोचायला. त्यात वेळ झोपलाय अजून. उद्या फंक्शन दिवशीच कसं जाणार. पिऊचं पण बर्थडे, तिथे वास्तुशांती पण उद्याच, जाऊन सगळं कसं कसं होणार काय. चला बाय बाय.